तर मंडळी, रेसिपीला बराच वेळ व्हायला लागला आहे. ॲक्च्युली मला वेळच मिळत नाही आहे, कारण मी एक हॉस्पिटलमध्ये जॉईनिंग केलेलं आहे. सो तिथे सध्या जरा कामच चालू असल्यामुळे वेळ नाही मिळत आहे. पण आज मी जी रेसिपी घेऊन आले ना, ते एकदम शरीराला थंडावा देणारी रेसिपी आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर त्यानिमित्ताने मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जिचं नाव आहे दही पोहे. तर सुरुवात करूया आपल्या साहित्याला. तर सर्वात प्रथम मी घेतलेले आहे ते 1 वाटी इतके पोहे. त्याच्या थोडंसं डबल इतकं घेतलेलं आहे दही, पाणी घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेले आहेत मी मोहरी. त्यानंतर घेतलेली आहे मिरची, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या साईजच्या. थोडंसं अर्धा चमचा घेतलेला आहे जिरं आणि तेल घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया आता आपल्या रेसिपीला. तर सर्वात प्रथम मी ते घेतलेलं आहे खोलकट असं ताट घेतलेलं आहे. त्याच ताटात मी हे 1 वाटी इतके घेतलेले जे पोहे होते ते ॲड करत आहे. पोहे आपले हे मार्केटमध्ये सहज मिळतात, तेच पोहे मी यूज केलेले आहेत. तर आता हे पोहे इथे घेतलेले आहेत ताटात, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून हे पोहे व्यवस्थित छानसे धुवून घ्यायचे आहे. त्याच्यावरचं जे स्टार्च असतं ते थोडंसं प्रमाणात निघून जायला पाहिजे. तर आपण आता हे छानसे धुवून घेऊया. तर हे पोहे जे होते ते मी छानसे धुवून घेतले होते. धुवून घेताना पाणी पूर्ण, जे आपण पोहे करताना पाणी पूर्ण गाळून घेतो तसं करायचं नाही आहे ह्या पोह्यांसाठी. तर आपल्याला जे आपण धुवून घेतो त्याच कंडिशनमध्ये हे पोहे ठेवायचे. तर बघू शकता किती प्रमाणात पोहे ओले आहेत. तर त्यामध्ये आता ॲड करत आहे मी दही. थोडा मी जो दह्याचा वापर होता तो जास्त प्रमाणात ठेवला होता. त्यामध्ये जे आता मी ॲड करते आहे ते मीठ चवीनुसार करायचं. मी मीठसुद्धा थोडंसं एका खड्याने जास्त ठेवणार आहे. आता आपल्याला हे छानसं एकजीव करून घ्यायचं आहे. दही मिक्सरला लावलेलं नसलं ना तरी काही फरक पडत नाही. याने थोडंसं वेट असल्यानंतर कशी खाण्यात मजा आहे, ती सुकं खाण्यात अजिबात मजा येत नाही. जोपर्यंत आपली फोडणी तयार होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे मुरवट ठेवायचं आहे दही आतमध्ये. मीठ घातल्यानंतर मात्र चांगलं छानसं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ हे सगळीकडे लागलं पाहिजे. तर आता आपण वळूया फोडणीकडे. आणि एक गोष्ट सांगू का, सध्या गॅसची टंचाई बघताना ही रेसिपी मला एकदम परफेक्ट वाटली. ना गॅसचा जास्त वापर आहे ना चुलीचा जास्त वापर आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करतो. तर त्यासाठी मी सर्वात प्रथम घेते तेल. तेल थोडंसं जास्त ठेवायचं प्रमाण. सर्वात प्रथम मी त्यामध्ये ॲड करते आता मिरची. फोडणी जी आहे ती मी साधारण थंडच ठेवलेली आहे, कारण जिरं मोहरी टाकल्यानंतर कसं होतं एकदम करपण्याची शक्यता दाट असते. तुम्ही बघू शकताय मी तेल थोडं गरम होण्याच्या आधीच मिरची टाकलेली, कारण मला हेच पाहिजे होते. करपलेली फोडणी मला अजिबात नको होती आतमध्ये. म्हणून मग मी जे तेल थोडंसं गरम होण्याच्या अगोदरच आतमध्ये मी मिरची टाकून घेतली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जग कितीही प्रगतीकडे जाऊ दे, ते केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे पुन्हा आहे तसं अधोगतीकडे येतच. जशी की आपली जुनी परंपरा आहे चूल. आणि मला खूप छान वाटते की मी चुलीवरची खमंग चव हे यूट्यूब चॅनल चालू केलं, जेणेकरून लोकांना चुलीवरच्या सुद्धा जेवणाचा आनंद घेता येईल. तर आता आपला हा जे तेल आहे तुम्ही बघू शकता छान गरम झालेला आहे. त्यामध्ये ॲड करते मी जिरं आणि मोहरी. जास्त नाही, हलकंसं तडतडून घ्यायचं आहे आपल्याला. हिंग जर असेल तर अगदी 1 पिंच इतकं हे या फोडणीमध्ये ॲड करायचं.
आणि ते न करपता डायरेक्ट आपल्याला फोडणी ती ओतून घ्यायची आहे. तर फोडणी माझी तयार आहे. ते तुम्ही बघू शकता की ती अगदी काही सेकंद मला लागली चूल. तर विचार करा तुम्हाला गॅस किती उशीर यूज होणार आहे तो. ओके, आता आपण ही फोडणी ओतून घेऊया. आपण बनवलेलं दही आणि पोहेचं जे सारण होतं त्यामध्ये. खूप छान वास आला. तर पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं अवकाश करावं लागतं कारण तेल गरम होतं. कढीपत्ता मी आतमध्ये ॲड केलेला नाही, पण तुम्ही करू शकता. कढीपत्ता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यामध्ये ॲड करूयात आपण कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर जो कलर येतो ना, खूप सुंदर वाटतो, हराभरा असा. आणि तुम्ही यामध्ये थोडेसे तेलामध्ये भाजून शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकताय. मी एकदम साध्यात साधी आणि सोपी अशी ही रेसिपी दाखवलेली आहे. सो हे आता आपलं जे बनून आहे दही पोहे, आता आपण हे सर्व करूया.